हॅलो, जय शिवराय सर. बोला ना. जय शिवराय. म्हणलं सर, हा जो 25 जूनचा अंदाज तुम्ही दिला ना, हम्म. हा अंदाज कोणालाही विश्वास बसणार नाही असा अंदाज होता. कारण सर, नक्की. कालचं वातावरण पाहता आणि विशेष हवेचा वेग पाहता, तुम्ही जे 25 जूनचा अंदाज सांगितला की 70%, 50%च्या वरती व्याप्ती राहील, त्यानुसार महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. तर सर, यापुढेही पावसाचं परिस्थिती कशी राहील त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. कारण सध्या शेतकरी खूप टेन्शन मध्ये आहे. हे पहा, मी जवळपास काल पाऊस झाला नाही दिवसभर, त्यामुळे शेतकरी अजूनही चिंतेत चालला होता की तोडकर कधीच अंदाज बदलत नव्हता, शब्द बदलत नव्हता. आणि आज कसं हे वातावरण झालंय असं त्यांना 24 तारखेला वाटायचे. पण तरी सुद्धा मी माझ्या लाईव्हच्या माध्यमातून, रेकॉर्डिंगच्या माध्यमातून, तुमच्याही प्लॉटमॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सातत्यानं धीर दिलाय. आणि जी व्याप्ती आहे 80% ती होणारच आहे. फक्त एवढं की तो एक दिवस उशिराने सुरू होते. आभाळ पाहून किंवा वातावरण फाकलेलं पाहून अंदाज बदलणार नाहीये, शब्दही बदलणार नाहीये. पण आज निसर्गाने ह्या प्रामाणिकपणाला जी साथ दिली आहे, आज जवळपास जालन्याचा 80% भाग तो संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंतच पूर्ण करणार आहे. छत्रपती संभाजीनगर असेल, बुलढाणा असेल, जळगाव असेल, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली आणि नांदेड सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. परभणीचे सुद्धा बरेचसे भाग तो मध्यरात्रीपर्यंत आजच्याच 25 जूनला पूर्ण करेल. आणि उद्या परवा जे काही घडणार आहे हा देखील अंदाज तुमच्या मार्फत देण्याचा प्रयत्न करेल. पण जे सातत्यानं ढवळे सर घाबरलं जायचं की दुबार पेरणीचं संकट येईल, असं होईल, अजूनही शेतकऱ्यांना विश्वास बसणार नाहीये. हे संकट येणार नाही, हे संकट टळणार आहे. मी शाश्वती तुम्हाला 80% अशी दिली आहे. मात्र तारखेमध्ये 1-2 दिवसाचा जो फरक पडणार आहे, म्हणजे आज 25 तारखेला आपण पाहतोय विदर्भ आणि मराठवाड्याचे काही जिल्हे तो 80% आज मध्यरात्रीपर्यंत घेणार आहे ढवळे सर. बरोबर. पण जे काही लातूर, बीड, नांदेड, परभणी जो काही पट्टा असेल धाराशिव, हा उद्या काही भागांमध्ये तर परवाच्या दिवसापर्यंत ही व्याप्ती पूर्ण करेल असा विश्वास आहे. ज्या डीप मध्ये आपण जाऊन सांगतो ढवळे सर की 80 मायक्रॉन ढगांची जी नावे सांगतोय, अजूनही कुठल्याच माध्यमातून सांगितलं नाही. उलट काळी जीभ असल्यासारखं दुबार पेरणी होईल हे सातत्यानं घोकून जे प्रेशर शेतकऱ्यांच्या मेंदूमध्ये जमा केलं होतं ना, त्याला आज उत्तर मात्र पावसाने दिलंय. तुमचे काही प्रश्न असतील या संदर्भात ते बोलू शकता. बरोबर सर. आणि विशेष सर, कोणालाही विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली होती. मात्र आज 25 जून रोजी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे. आणि हा पाऊस बघून आपले जे महाराष्ट्रातील शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये सध्या आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. परंतु सर, हा जो पाऊस आहे साधारण 25 जून पासून किती जून पर्यंत राहू शकतो त्याबद्दलही थोडक्यात माहिती द्या. कारण पुढचं जे आहे ते शेतकऱ्यांना करता येईल. नक्कीच. मी तर एवढा दिलासा दिलाय शेतकऱ्यांना मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा की तुम्ही असं नका समजू हा पाऊस येणार नाहीये, परत जवळपास ही कंडिशन जी आहे ही संपून जाईल वगैरे वगैरे. बरेचसे माध्यम सांगायचे की अजून पंढरपूरची वारी मागेपर्यंत होणार नाहीये. अजून ज्या भागातल्या शेतकऱ्यांना हा पाऊस आजच्या 25चा झाला नाहीये त्यांना एक दिलासा अजूनही देतोय की हा पाऊस 30 ते 29 तारखेपर्यंत टिकून आहे. आणि विभागावाईज तो 1 दिवसाचा 2 दिवसाचा जरी वेळ घेत असला तरी तो येणार आहे. पिकं कधीच आपले जळून गेली नाहीत त्या जूनमध्ये 1972च्या नंतर. यापेक्षाही बिकट परिस्थिती 2007-5 ला सुद्धा आली होती, पण तरी आपलं पीक टिकून राहिलं होतं. पण तो काळ सुद्धा याच्यापेक्षा किचकट होता आणि हा काळ एवढा किचकट नाहीच. आणि ढवळे सर एवढ्या विश्वासाने सांगेल की जो विदर्भ आहे, अकोला अमरावतीचा परिसर असेल, बुलढाणा असेल, छत्रपती संभाजीनगर परिसर असेल, ह्या 3 दिवसात तो कदरून पण जाईल पावसाला काही भागाच्या मध्ये. एवढी परिस्थिती चांगली आहे. फक्त विश्वास ठेवा. 2-3 दिवसाचा विषय आहे. आजही तो भाग पूर्ण घेणार आहे. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना असंच सातत्यानं धीर देण्याचं काम मी करतो देखील आहे. पण तुमच्याही माध्यमातून कुठल्या प्रकारची तुम्ही माहिती देता त्यावेळी धीर देण्याचा प्रयत्न करा. निसर्ग शेतकऱ्यांना धोका देणार नाहीये. चालतं सर, चालतं. ओके सर, धन्यवाद. नक्कीच.